नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? आणि आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर मी बनवत आहे आज मेथीची भाजी आणि हिरव्या मिरच्यांचा ठेचा. मी गेले होते मार्केटला माझ्या भाचीसाठी शॉपिंग करायला. तर तिथे मला दिसली हिरवी हिरवी मेथीची भाजी आणि हिरवी मिरची ताजी ताजी. तर या मिरच्याचा ठेचा खूप छान होतो. तिखट मिरच्यापेक्षा हा ठेचा चांगला चवदार लागतो. तर चला, या मिरच्या मी धुवून घेतल्या, देठं काढून घेतली आणि एका कढईत थोडंसं तेल टाकून मिरच्या, कोथिंबीर आणि लसूण, जिरं टाकून थोडंसं परतून घेतलेलं आहे. याला व्यवस्थित भाजून घेतलेल्या आहेत मिरच्या. तर बघू शकता हे तुम्ही. मी भाजी साफ करून घेतलेली आहे, स्वच्छ धुवून घेतलेली आहे. याच्यात थोडंसं मी मीठ घातलेलं आहे आणि आता याला आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊया. त्याच कढईमध्ये थोडंसं तेल टाकून थोडासा कांदा टाकून परतून घ्यायचा आहे. कांदा चांगला परतून झाला की मग आपण जे मिरचीचा ठेचा बनवला आहे ते टाकून घ्यायचा. कांदा परतलेला आहे लालसर मस्त. आणि हा बघा, थोडासा 1-1.5 चम्मच मी ठेचा घातलेला आहे. हळद घातलेली आहे थोडीशी आणि ही मेथीची भाजी धुवून घेतलेली. मेथीच्या भाजीला बघा कसं पाणी सुटले. आणि याच्यामध्ये आपण थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे, 2 ते 2.5-3 चम्मच. आणि ही बघा मेथीची भाजी तयार झालेली आहे. तर कशी वाटली मेथीची भाजी आणि रेसिपी ठेचा नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला, आपण आता भाकरी बनवूया. तर हे बघा, मी इथे ज्वारीची भाकरी बनवत आहे. आणि माझ्या दोन्ही भावाला कन्यारत्न प्राप्त झाले आहे, तर आपण काहीतरी गोड रेसिपी नक्की बनवूया. तर हे बघा, भाकरी पण मी तयार टाकून घेतलेली आहे. आणि माझ्या मैत्रिणीचा आला मला एवढ्यात फोन की आम्ही धबधब्याला भिजायला जातो आहे, तू पण ये. तर म्हणलं चला ठीक आहे. मग मी जेवण केलं आणि धबधब्याला गेले मुलीसोबत. तर कसा वाटला हा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा. तर हे बघा भाकरी कशी झालेली आहे. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, धन्यवाद. भाकर बघा कशी फुगली. चला मंडळी.